भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सप्तम खंड चालू असून या 7व्या खंडातील भाग 3 आपण पाहत आहोत. आणि भाग 3 चॅप्टर 5 मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्ध वगो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो. मलांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागताच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली, म्हणजे सांगितली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविह्वल झाले. काहींनी केस विस्कटून, हात पसरून जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमारिका व स्त्रियासह मल्ल तथागताच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शालवाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनारांच्या मल्लांना तथागताच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकटे जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल, म्हणजे खूप उशीर होईल. म्हणून त्याने कुटुंबाची गट केले आणि प्रत्येक कुटुंब तथागताच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्थवीर महाकाश्यप पावा ते कुशीनारा या मार्गाने यात्रा करीत होते. त्याचवेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्रजक येत होता. महास्थवीर महाकाश्यपांना तो नग्न परिव्रजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच? होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खूगण शोकाविह्वल होऊन रुदन करू लागला. ह्या भिक्खूगणात उतारवयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमाच्या निर्बंधनातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हा शोभते? हे शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधनांनी आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी? शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे व शिस्त कठोर भोगते होते. आता अंतिम संस्कार. तथागताचं महापरिनिर्वाण झालं. आता अंतिम संस्कार चॅप्टर 3 आहे, आपले चॅप्टर 6 आहे. आणि कुशीनारांच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागताच्या देहाची काय व्यवस्था करायची? आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागताची उत्तरक्रिया आपण करावी. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते?
आनंदाने उत्तर दिले. महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. त्यानंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्ता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते हे आनंद भिक्षूने समजावून सांगितलं. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, तथागताच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे, उद्या ते करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागताच्या उत्तरक्रियाची तयारी करा. सुगंधित पुष्पमाळा गोळा करा. तसेच वादकांनाही बोलवून घ्या. वंजात्री नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्राची आच्छादने, फुलाची तोरणे इत्यादिकांनी तथागताच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसराही दिवस निघून गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावाही दिवस गेला. 6 दिवस नुसती पूजाच चालली. आणि 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला, आज तथागताचा देह हलवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नान केले व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागताचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडील असलेल्या चैत्याकडे नेला. तेथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही कालानंतर तथागताच्या नश्वर देहाची रक्षा झाली, म्हणजे जळालं शरीर, पूर्ण आता राख झाली. आता रक्षेसाठी संघर्ष. तथागत मरण पावले, त्यांचे अग्निसंस्कार झाला. परंतु आता जी राख निर्माण झाली त्या राखेच्या अधिकारासाठी लोकांची कशा प्रकारचा संघर्ष या भागात आपण या चॅप्टरमध्ये पाहतो. आपण चॅप्टर 7 तथागताच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनारांच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याचा त्यांच्या व भोवती कोट केला, म्हणजे पहारा ठेवला. कोणी त्या सर्व किंवा त्याचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत म्हणजे 8 दिवसापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला, सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा असतींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. पहिले 7 दिवस आणि 7 दिवस म्हणजे 14 दिवस गेले, 15 गेले. मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की तथागताचे कुशीनारा येथे परिनिर्वाण झाले. त्यांनी मलाकडे दूत पाठविला आणि तथागताच्या अवशेषाचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. ह्याप्रमाणे वैशालीच्या लिच्छवीकडून, कपिलावस्तीच्या शाक्याकडून, अहंकप्याच्या वल्ल्याकडून, रामकामच्या कोलियाकडून आणि पावाच्या मल्लाकडूनही दूत आले. प्रत्येक राजाकडून एक माणूस आला आणि आम्हाला अशा प्रकारचा काहीतरी द्या हिस्सा त्या रक्षेमधला. अस्थीचा हिस्सा सांगणाऱ्या वेठद्वीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशीनाराच्या मल्ल म्हणाले, तथागताचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागताच्या अवशेषाचा अंश आम्ही कुणालाही देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण
मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणाला संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवरांच्या अस्थिच्या हिशासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिलजमाईने अस्थिचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावे की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. मग कुशीनराच्या मल्लांनी मान्यता दर्शवली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच ह्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागताच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. मग सर्वांनी ते पात्र त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणात देण्याचे मान्य दर्शविले. अशा रीतीने तथागताच्या अस्थिचे रक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांततेने आणि सलोख्याने मिटला. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. उद्या बुद्धाची भक्ती चॅप्टर नंबर 8. तर उद्या हा भाग पाहू आपण. आजचा व्हिडिओ इथे थांबू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. सर्व सबस्क्रायबर मित्र तसेच माझे सर्व चाहते मंडळी, सर्वांना साष्टांग जय भीम. सर्वांना नमस्कार. सर्व उपासक उपासिका, बालक बालिका यांना सर्वांना जय भीम. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, तथागत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यांच्या रक्षेसाठी कसा संघर्ष झाला हे आपण चित्र पाहिलेलं आहे. भगवान बुद्धाचं जीवनचरित्र बाबासाहेबांनी अथक परिश्रम गोळा करून आपणासमोर तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथातील हे जे विचार आहेत ते तथागताचे विचार अखिल मानवाच्या हिताचे असे आहेत. म्हणून कोण्या एका जाती धर्मासाठी हे व्हिडिओ नसून सर्व समाज, सर्व मानव जातीसाठी आहेत. म्हणून आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे ही नम्र विनंती. सर्वांचं मंगल हो. जय भीम. नमः बुद्धाय. जय भारत. जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.